सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे करकटावरी ठेवोनिया तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर ओ आवड निरंतराची दान आवड निरंतर तुळसी हार गडा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर ओ मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे ओ मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी ओ कंठी कस्तुभमणि विराजिता कंठी कस्तुभमणि विराजिता तुळसी हार गडा कासे पीतांबर तुळसी हार गडा
म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने आवडीने तुळशी हार गडा कासे पीतांबर तुळशी हार गडा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहि नश्रीमुख आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गडा कासे पीतांबर तुळशी हार गडा कासे पीतांबर आवड निरंतर हेची धान तुळशी हार गडा कासे पीतांबर तुळशी हार गडा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हरी विठोबा रखुमारी विठोबा परिवार सहकुटुंब आदरणीय शंकर नाना पाटील बाबा खालकर यांचा पूर्ण परिवार आणि स्वतः बाबा आणि 1 वर्षापासून वारकरी संप्रदायाशी संलग्न त्यांच्या संपूर्ण घरातली माणसं लहान लहान पोरं पोरी बाया माणसं सर्वच मंडळी या सर्वांनी मिळून महाराजांचा अनुग्रह घेऊन आजपर्यंत वाटचाल करत तिथपर्यंत पोहोचलेत आणि वयाचे 81व्या वर्षापर्यंत ते आलेत आणि त्या प्रित्यर्थ सहस्र चंद्र दर्शन सोहळा घडावा हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून आदरणीय सोपनराव शंकरराव खालकर त्यानंतर आदरणीय संजय दादा खालकर आणि ह्या सर्व परिवारांनी मिळून त्यांचे बंधुराज वगैरे सगळेच मंडळी या सर्वांनी मिळून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे आध्वर्यू परम आदरणीय श्रद्धेय विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्णदासजी लहवीतकर महाराजांची संकीर्तन सेवा या ठिकाणी संपूर्ण होती आहे. आशीर्वचन त्या निमित्ताने मिळणार आहे आणि गावाला पण काही शुभेच्छा वचन या ठिकाणी मिळणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आजूबाजूला सगळे बसलेले मान्यवर मंडळी सर्वांनी पुढे येऊन बसा, नंतर गर्दी होईल, जागा मिळणार नाही. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण
रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा देवा घेईन मी जन्म याजसाठी 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 देवा तुझी चरण सेवा साधावया 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 हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन तुझी चरण सेवा साधावया 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 हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन ओ घालीन लोटांगण महाद्वारी 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 हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन आदि लोटांगण महाद्वारी 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 नाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आनंदे निर्भर असो बलते ताई आनंदे निर्भर असो बलते ताई आनंदे निर्भर सोवलते ठाई आनंदे निर्भर सोवलते ठाई ओ सुख दुःख नाही चाड आम्हा चाड आम्हा चाड आम्हा चाड आम्हा हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन नाही चाड कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन न करीन दरियास अनेक सायास न करीन दरियास अनेक सायास न करीन धरियास अनेक सायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे सर्व भावे सर्व भावे सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन होईन उदास सर्व भावे सर्व भावे सर्व भावे सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम
कीर्तन संतांचे पूजन मोक्ष मागरी कामारी दास मोक्ष मागरी कामारी दास मोक्ष मागरी कामारी दास मोक्ष मागरी कामारी दासी होय कामई तू कामणी होय सांगोईसी होय कामई तू कामणी होय सांगोईसी हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाडी लोटांगण महाद्वारी महाद्वारी धुबार उमाई धुबार उमाई धुबार उमाई धुबार उमाई धुबार उमाई पहिली चाल या कार्यक्रमातील परमादरणीय महाराजांचे सहगायक श्री तुकाराम महाराज शिंदे आणि आदरणीय दिगंबर महाराज आयरे आणि त्यांना साथ करतील आदरणीय मृदंगाचार्य शुभम महाराज कड राम लखन साऊंड सिस्टीम यांची साथ आणि इकडे भक्तिनाथ यूट्यूब चॅनल तुम्ही जे इथे बसलात ना हे प्रक्षेपण सारा महाराष्ट्र पाहतोय तुमच्या हालचाली योग्य पाहिजे बरं का हॅलो घेन मी जन्म घेन मी जन्म यासाठी देवा घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म यासाठी देवा घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म यासाठी देवा घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म यासाठी देवा घेन मी जन्म घेन मी जन्म तुझी चरण सेवा सदा मया तुझी चरण सेवा सदा मया तुझी चरण सेवा सदा मया हरिनाम कीर्तन
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन तुझी चरण सेवा साधवया तुझी चरण सेवा साधावया साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन घेन मी जन्म घेन मी जन्म यासाठी देवा घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म घेन मी जन्म यासाठी देवा घेन मी जन्म घेन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन आलीन लोटा गण घालीन लोटा गण घालीन लोटा गण लोटा गण लोटा गण लोटा गण लोटा गण लोटा गण लोटा गण
प्रांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. थाप द्या. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भरासो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड महा. अनेक सायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे. मोक्षामा घरी कामारे दासी, होय सांगवायसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. कीर्तनाच्या आरंभालाच वारकऱ्यांच्या वतीनं शंकर पाटलांवर, नानांवर प्रेम करणारी वारकरी, इथले प्रमुख मंडळी शाल हार देऊन त्यांचा सन्मान करतील. नंतर शेवटचा सन्मान होईल. या
विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 बसा खाली बसा. बसा तुम्ही सर्व खाली बसा. बसा. समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपानी मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे खाली बसा. रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सर्व श्रोत्यांना आप्तेष्टांना गावकऱ्यांना विनंती आहे, कीर्तनात विक्षेप करू नका, खाली बसा. मी वेळेत कीर्तन सोडणार आहे. मला माहिती आहे निफाड तालुका फार भोकाळू असतो आणि शंकरनानाच्या परिवारानं पंचपक्वान्नाची आज ब्रह्मरसाचं आपल्याला भोजन द्यायचं ठरवलं आहे बरं का. श्री बालाजीचा बेत आहे. श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडून, जी म्हणजे जिलबी बरं का. ठीक आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथीतील परमात्मा पांडुरंगाशी भावसंवाद करणारा, एका अर्थानं आपल्या सेवेचं त्रैविध्य प्रतिपादन करणारा, परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज मुद्दा मी निरूपणाला निवडला आहे. खरं तर भेंडाळी खुर्द, आता भेंडाळीच म्हणायचं, त्या गावचे सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी, ईश्वरनिष्ठ, धर्मनिष्ठ, समाजनिष्ठ ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, असे परमादरणीय श्रद्धेय शंकर पाटील व खालकर पाटील, म्हणजे संपूर्ण परिसर त्यांना नाना म्हणून संबोधित करतो. त्यांच्या आयुष्याचं आपण कौतुक करायला या ठिकाणी आलो आहे. आपल्या आयुष्याची 53 वर्ष त्यांनी प्रतिव्यय केली आहे. आकाशात असणारा जो चंद्र आहे, चंद्रदेवता, या चंद्रदेवतेचं 1000 वेळेला त्यांनी दर्शन केलं जन्माला झाल्यापासून. म्हणून धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि त्यांचं अभिष्ट चिंतन, त्यांच्या धर्मपत्नी परम आदरणीय परमश्रद्धेय कैलासवासी सौभाग्यवती छबुताई काही वर्षापूर्वी दिवंगत झाल्या. नानांची 3 मुलं, 1 कन्या, ज्येष्ठ बंधू, त्यांची धर्मपत्नी म्हणजे भाऊजाई, भल्या मोठ्या परिवाराचं त्यांनी नेतृत्व केलं आणि या गावाला देखील मोठं मार्गदर्शन लावलं. आज त्यांचं आपण अभिष्ट करतोय बरं का. लोकांनी आपलं कौतुक करावं असं आयुष्य आपण जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचा हो मला माझ्या आयुष्याचं देखील मोठं आश्चर्य वाटतं. कवतुक वाटे झाली आवेचा, कवतुक वाटे
झाली यावे जाते कौतुक वाटे झाले यावे जाते कौतुक वाटे झाले यावे जाते कौतुक वाटे झाली यावे जाते कौतुक वाटे झाली यावे जाते कौतुक वाटे झाले यावे जाते कौतुक वाटे झाले यावे जाते नाम मंगळा दे नाम मंगळा दे तिने गुणे हाताने तिने पावलो विसावा हाताने तिने पावलो विसावा मंगळाचे नाम मंगळाचे गुणे हाताने शिकले पावलो विसावा शिकले पावलो विसावा जगद्गुरु तुकोबर यांनी या अभंगामध्ये मानवी जीवन साफल्य आणि कृतार्थ कशाने होऊ शकतं. खरं तर भारतीय धर्मशास्त्रामध्ये काही सिद्धांत आहेत. मी संत वाङ्मय तत्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच धर्मशास्त्राचा पण अभ्यास केला आहे. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि या 3ही गोष्टी नानांना मिळाल्या. पहिली गोष्ट मनुष्यत्व. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहीतुकम मनुष्यत्वम मुमुक्षित्वम महापुरुष संश्रयः. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य विदित करतात की मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे. लोकांचे काही गैरसमज आहे. त्यांना वाटतं माणूस मृत झाला की पुन्हा माणूसच होतो. ऊस लावला की ऊस, गहू पेरला की गहू, हरभरा पेरला की हरभरा, माणूस मेला की पुन्हा माणूस. खंती ते न करा होणे गाढव कुतरा होण गाढव कुतरा होण गाढव कुतरा खंती ते न करा होणे गाढव कुतरा होणे गाढव कुतरा होणे गाढव तत्वज्ञानामध्ये पूर्वजन्म आहेत, पुनर्जन्म आहेत, परलोक आहेत. त्यामध्ये मनुष्यत्व हे दुर्लभ आहे. गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणात देवांचे गुरु बृहस्पती सांगतात, त्याचा अनुवाद महात्मानी गरुड भगवान विष्णूच्या संवादात आहे. गुरुजीने विचारलं, का हो देवा, मनुष्यत्व ही काय प्रक्रिया आहे? त्या भगवान विष्णू सांगतात, बाबा सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्यत्वही पुन्हा पुन्हा नाही. पुनरवित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम मानुषम न पुनः पुनः. मनुष्य जन्म दुर्लभ जन्म आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा
राजा परीक्षितीला भगवान शुकदेवाने सांगितलं, अरे राजा, दुर्लभ हो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा. मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे बाबा. प्राप्त का झाला याला कारण आहे. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अंध व्यक्तीच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसं जीवदशेला मनुष्य जन्म मिळाला. पावलो हा देह काकताळी न्याय, पावलो हा देह काकताळी न्याय. नगडे उपाय घडू आले आले, नगडे उपाय घडू आले. पावलो हा देह काकताळी न्याय, पावलो हा देह काकताळी न्याय. नगडो उपाय घडो आले, नगडो उपाय घडो आले. पावलो हा देह काकताळी न्याय, पावलो हा देह काकताळी न्याय. 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 नगडे उपाय घडू आले आले, नगडे उपाय घडू आले. न्यायशास्त्रामध्ये अनेक न्याय सांगितले. त्यामध्ये काकताली न्याय आहे, टाळीत कावळा सापडणं. मी सर्व धर्म वाचले. ज्यू धर्म, तोरा धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, यहुदी धर्म, या सर्व धर्माचा सिद्धांत आहे की मनुष्य जन्म दुर्लभ आहे. बहुता जन्म अंती ऊन जोडी लागली हाती, ऊन जोडी लागली हाती, जोडी लागली हाती. बहुधा जन्मांती जोडी लागली हाती, जोडी लागली हाती, जोडी लागली हाती. या कीर्तन धर्मसभेच्या निमित्तानं शंकर नाना हे निमित्त आहे. ते आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचं सूत्र कळावं म्हणून हे निरूपण आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहेत. सर्व काही पुन्हा पुन्हा आहेत, मनुष्यत्व पुन्हा पुन्हा नाही. अरे मनुष्य जन्म जरी मिळाला, पण या मानवी शरीरामध्ये परमार्थ करणे इच्छा होणं दुर्लभ आहे. शक्यतो माणसाला देव धर्म परमार्थ आवडत नाही. गावात भजन कीर्तन म्हणलं की माणसं जड होतात. तमाशा, नाटक, सिनेमा, जत्रा, फार गर्दी होते. गावात पाय ठेवायला जागा नसते. कीर्तन म्हणले की जड, किती जड, चौघाने उचलावे इतके जड. कीर्तनाची जाता तुझी जड झाली माती, कीर्तनाची जाता तुझी जड झाली माती, कीर्तनाची जाता तुझी. जड झाली माती, कीर्तनाची जाता तुझी. अरे काही सत्कर्माला दान म्हटलं की लखवा भरतो ना.
दानाने द्रव्य शुद्ध होता. मी नानांच्या बद्दल ही सूत्र मांडतोय. दान करण्याच्या बाबतीत बोलायचंच नाही, लक्षात ठेवा. परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो, पण धर्मसेवा आहे, ईश्वर सेवा आहे, सर्वांच्या पुढे नाना. मानवी जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा आहे. भक्ती रसायनामध्ये एक सूत्र आहे. देव धर्म परमार्थ का आवडतो माणसाला? जन्मांतर सहस्रेण तपो ध्यान समाधीवीर नराणां क्षीण पापाणां कृष्ण भक्ती प्रजायते. बरं काय नीट ऐका मी काय बोलतो. मी थोडं बोलणार आहे. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. तरीच नाम जिव्हावी येईल श्रीरामाचे दलित नाम जिव्हारी. येईल श्रीरामाचे धरीच नाम जिव्हारी. येईल श्रीरामाचे धरीच नाम जिव्हारी. अहो मागचं काही असल्याशिवाय परमार्थ करण्याची इच्छा होत नाही माणसाला. धर्मशास्त्रामध्ये याला कर्मविपाक म्हणतात. कपाळ चांगला असेल तर परमार्थ घडतो. मला एक छंद आहे. मला एखादी व्यक्ती भेटली की मी त्याचं कपाळ निरीक्षण करतो आणि मग मला त्याच्या स्वभावाचा, आचाराचा, विचाराचा अंदाज कळतो. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माझ्याकडे एक फ्रान्स देशातली मुलगी डॉक्टरेट करत होती, PhD. जेसिका तिचं नाव. त्या जेसिकेला इंग्रजी पण नीट येत नव्हतं. कुठलंही डिपार्टमेंट तिला स्वीकारणं म्हणून पुणे युनिव्हर्सिटीच्या VCनी म्हणजे चान्सलरनं तिला माझ्याकडे पाठवलं. तिच्या दुभाषिकाला मी सांगितलं या मुलीला आधी मराठी चांगलं शिकू दे, मग मी तिला गाईड करतो. फार जिद्द होती त्या मुलीची. वर्षभर तिनं पुण्यात राहून अस्खलित मराठी ग्रहण केली, बोलायची, लिहायची. तिने पुणे विद्यापीठापुढे आपला शोधनिबंध मांडला, अहवाल मांडला. 15 दिवस त्या अहवालावर वाहिवा चालू होता, चर्चा चालू होती. तिनं असं मत मांडलं की मूल जन्माला आलं की सटवी नावाची देवता, त्याला धर्मशास्त्रामध्ये ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये षष्ठी म्हणतात बरं का, षष्ठी देवता. त्या मुलाच्या कपाळावर अक्षर लिहिते. बाळाची आई पुढे बसली असते मांडीवर घेऊन बाळाला, आणि सटवी मागं बसलेली असते देवता, आणि त्या बाळाच्या कपाळावर ती अक्षर लिहिते. पुढे बसलेली सटवी मागे बसलेल्या बाळाच्या कपाळावर अक्षर लिहिते. ती अक्षरं एवढी विलक्षण असतात, त्या अक्षराप्रमाणे त्याचं आयुष्य, चारित्र्य, जीवन घडतं. ती अक्षर ब्रह्मदेवालाही पुसता येत नाही. याचा अर्थ असा आहे, कपाळ चांगला असेल तर परमार्थ. नानांचं मुळात कपाळच चांगलं बरं का. या देशात, राज्यात, परिसरात काही टाटा बिर्ला कमी आहेत का? खूप द्रव्य संपत्ती आहेत, पण आपली संपत्तीतला काही भाग आपण
मंदिर जीर्णोद्धाराला द्यावा, संतांना द्यावा, काही सत्कर्माला द्यावा, अन्नदानाला द्यावा, ही प्रेरणा होणं याच्या मागे त्या व्यक्तीचं कपाळ असतं बरं का. मी बोलत नाही. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून निरुक्त ग्रंथामध्ये मानव या शब्दाची व्याख्या सांगितली. मानव कोणाला म्हणतात? शास्त्र नीट ऐका. वारकरी कीर्तने धर्मसंस्कार आहेत, भक्ती संस्कार आहेत. आणि देशाला, राज्याला, या परिसराला संस्काराची गरज आहे. आज ऐश्वर्य आहेत, समृद्धी आहे, शिक्षण आहेत, संस्कार फार कमी. आता बरं आहे, नाहीतर पूर्वी सायखाडा ते भेंडाळी, सायखेडा ते बेरवाडी, सायखाडा ते सोनगाव, सायखाडा ते चाटोरी, गुरुवारचा दिवस म्हटलं की दोन्ही रस्त्यानं लोक पडलेले असायचे. आणि नवीन औरंगाबाद हायवे झाला होता. सर्वात जास्त अपघात या गंगेच्या काठावरच्या गावांचे झाले. मी का बोलतो या गोष्टी आपल्याला? मानव या पदाचा अर्थ ते त्यांनी जतन केलं. मत्वा कर्माने शिव्यते. साहित्यामध्ये मत्वा हे त्वांतव्य आहे. विचार आणि गांभीर्यपूर्वक जो कर्म करतो त्याला म्हणायचं मानव. हो, ज्याला पाप कळतं, पुण्य कळतं, उत्तम मध्यम कनिष्ठ कळतं, त्याला म्हणायचं मनुष्य. बरं काय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. ते तत्व त्यांनी सुरक्षित ठेवलं. मला माहिती आहे, अनेक वर्ष या परिसरात येतो, या कुटुंबात मी येतो. त्यांनी एक काम केलं. वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व, वडिलांचे वाढवी महत्व, वडिलांचे वाढवी महत्व. हे शांती रूपे नव्हे कोणाची वाईट, आशा शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. होय शांती रूपे नव्हे कोणाची वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. हे वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे. खऱ्या अर्थानं हा ग्रस्ताश्रम आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या भारतीय धर्मशास्त्रात 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास. आता ते वानप्रस्थ आश्रमात आहे. ब्रह्मचारी म्हणजे काय? लग्न न झालेला, न केलेला, त्याला आपण ब्रह्मचारी म्हणतो. चूक. पंतप्रधान अटलजींना एका पत्रकाराने विचारलं होतं, जुनी गोष्ट, अटल जी आप ब्रह्मचारी है?
या अविवाहित आहे बोलाय. मिस्किल हसू लागले ते. मैं अविवाहित बोले. ब्रह्मचारी हा धर्म आहे आपला. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे धर्म गोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. ज्ञान भक्तीचं अनुष्ठान करणं म्हणजे ब्रह्मचर्य आहे. आश्रमी विचार षटकर्मी. 6 प्रकारचे कर्म करतो तो ग्रस्ती. घरदार सूप टोपलं बायका पोरे म्हणजे ग्रस्ती नाही, चूक आहे. हा वस्तू प्रपंच आहे. धर्मशास्त्रामध्ये ग्रस्ती या शब्दाचा अर्थ यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान आणि परिग्रह ही 6 प्रकारची कर्म करतो तो ग्रस्ती. आता विवरण करत नाही. पुढचा आश्रम वानप्रस्थ. एक विशिष्ट अवस्था असते ती. म्हातारा म्हातारी किंवा स्त्री पुरुष एका आसनावर झोपतात ते, पण दोघांच्या मध्ये दंड असतो. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. संयम असतो त्यांचा. आणि संन्यास भगवा आहेत, जटा आहेत, मुंडन आहेत, त्रिपुंड आहेत. आता कुंभ, हरिद्वार, उज्जैन, प्रयाग या ठिकाणी कुंभ भरतो. जपी तपी संन्यास येतात. संन्यास या पदाचा अर्थ संन्यासतो त्याग संकल्पाचा संन्यासतो त्याग संकल्पाचा संकल्पाचा. म्हणून याही वयामध्ये ते प्रपंचात राहतात. 3 मुलं आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, नातू आहेत, सर्व परिवार आहेत. पण शंकर नाना आज त्या प्रपंचामध्ये राहत असताना कसे राहतात हे मला आज सांगायचे आपल्याला. जसं तळ्यामध्ये सरोवरामध्ये हे कमळाचं फूल असतं किंवा कमलाच्या रोपाचं पान असतं, ते निर्बुंद राहत, असक्ती रहित. मग मी व्यवहारी असे न वर्तत. जेवी जळात पद्मपत्र किंवा अलिप्त कमळ जळी जाईल. फक्त देखरेख करतात, तटस्थपणे बघतात. आज त्यांचं हे अभिष्ट चिंतन आपल्या आयुष्याच्या जवळजवळ 83 वर्ष त्यांनी प्रतिव्यय केली. हो, हा मोठा परिवार आहे हा. धर्मपत्नी कैलासवासी छबुताई खरं तर या प्रपंचाचा मूलाधार ताईच होत्या. त्यांच्या उत्तर कार्याचं मी प्रवचनही केलं आणि आपल्या प्रथम वर्षश्राद्धाचंही कीर्तन केलं. त्यावेळेला गोष्टी सांगितल्या. पण या कुटुंबावर जो खरा आशीर्वाद आहे तो या मातोश्रींचा आहे, तो विसरून चालणार नाही आपल्याला. ज्येष्ठ पुत्र शांताराम भाऊ, त्यांची त्यानंतरची कन्या सौभाग्यवती अलका बाळासाहेब बोरगुडे, नाही का, नैताळे तालुका निफाड, आणि सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समितीचे माजी सदस्य आणि या गावचे माजी सरपंच म्हणा, मोठे कार्यकर्ते ते एका अर्थानं.
सोपान शंकरराव खालकर पाटील, प्रगतिशील शेतकरी संजय पाटील म्हणजे शंकरराव खालकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय खंडराव पाटीलबुवा खालकर, भाऊजाई ममताबाई, मोठा परिवार आहे. या परिवाराची अध्वरी आज त्यांच्याकरता मी अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबरानी देवाचा भावसंवाद केलाय की अहो पांडुरंग ऐका, घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म, 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 यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन तुकारामाने देवा पुढे हे प्रतिज्ञा संकल्प केलाय की हे देवा घेईन मी जन्म घेईन. वास्तवता जन्मांतर हे दुःखदायक आहे, कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे. हा आपल्या सर्वांच्या अनुभवाचा विषय. आईच्या पोटात असेपासून मरेपर्यंतचा प्रवाह बघा, दुःखच दुःख आहे. मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नोमासवरी, जन्मोजन्मोनी मरती, विष्टालेप चहुकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. गर्भवास अति दुःख आहे त्या ठिकाणी. बरं झालं त्या अवस्थेमध्ये परमात्म्यानं आपल्याला क्लोरोफॉर्म दिलेला असतो. ऑपरेशन करताना ज्याचं ऑपरेशन करायचं त्याला डॉक्टर भूल देतो. त्या अवस्थेत आपल्याला कळत नाही काय त्रास आहे तो. त्या गर्भाच्या आईला डोळे होतात, थोडा थोडा. ती अति कडू, अति विधाहीन, अति विचित्र पदार्थ खाते. काही स्त्रिया तर शेण खातात, माती खातात, खडी डांबर सिमेंट पण खातात. का खातात मला नका विचारू, पण मानसशास्त्र असं सांगतंय ज्या बाईला असे खडी डांबर सिमेंट खाण्याचे डोळे होतात, आपण अनुमान करावं तिच्या पुढे एखादा नेता किंवा इंजिनियर जन्माला येणारे खडी डांबर सिमेंट खाणार. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाची आवडी मातेचा डोळा, गर्भाची आवडी मातेचा डोळा, गर्भाची आवडी मातेचा डोळा, लेकीचा
कालामध्ये दुःख आहे, हिताची कर्म जाड, तुझी मान अडकली. मग सर्जन विचारतो, साहेब बोला काय करू, बाईला वाचू का पोराला? तो काकूड ते लिहून सांगतो, काही करा पत्नीला वाचवा. त्या गर्भाचं विच्छेदन करून बाहेर काढलं जातं. बालपण गेली नीनता. बाल भागवत नामदेव आणि बालपणाचं फार चमत्कारिक वर्णन केलंय. बाळ भुकेनं रडत असेल ताईला वाटतं पोटातच काहीतरी दुखतं, ती त्याला बळच औषध पाजते, ते ओरडायला लागतं. पोट दुखल्यानं रडत असेल तर तिला भ्रम होतो की याला भूकच लागली, बळच तोंडात स्तन घालून आपलं पैपान करते. क्षुधा लागली औषध पाजती, उदर दुखता देती स्तन बळे. तारुण्यपणी विषय व्यथा. आता मी म्हातारपणाची चर्चा करत नाही. अजय शंकर नाना म्हातारे झाले पण म्हातारे वाटत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम गलितं गलितं मुण्डं दशनं विहीनं जातं तुण्डं दशनं हीनं जातं तुण्डं बुद्धो याति गृहीत्वा धनं तदपि न मुञ्चति आशा. तदपि न मुञ्चति आशा. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. म्हातारपणची अवस्था आहे आणि मृत्यू तर महाभयंकर आहे. अथापासून इथेपर्यंतचा हा प्रवास तुकोबांना माहीत होता. तुकोबांनी वेळोवेळ देवाला हे सांगितलं सुद्धा. काय सांगू गर्भीच्या यातना, काय सांगू गर्भीच्या यातना. मग भोगिता नारायणा. सायाचं दुःख भोगले नवाई मास, आलो जन्मास येथवरी. जन्म मरण हा प्रवास अति भयंकर आहे. तरी सुद्धा तुकोरंत हे देवा मी जन्म घेईन. जन्मांतराची भीती नाही देवा आम्हाला. मुनी मुक्त झाले वेणी गर्भवास. जपी तपी संन्यासी बैरागी. आता तुम्ही ऋषी पाहिलेच नाही. ऋषी शब्दाचा अर्थ ऋषीर दर्शनात. आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला ऋषी म्हणतात. 200 वर्षाची, 250 वर्षाची, 300 वर्षाची ऋषी मी पाहिले. माझ्या मोबाईलमध्ये त्यांची चित्रीकरण आहेत. 100 फूट जटा, संसाराच्या भीतीनं भयभीत झाली. ते ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची भ्याले, 12 वर्ष लपाले. ब्राह्मणाचे पोर म्हणजे भगवान शुकदेव, शुकाचार्य. आईच्या पोटात दडून बसले 12 वर्ष. जन्माला आलो तर पुन्हा मरावं लागेल, पुन्हा जन्म पुन्हा मरण. त्या भीतीनं आईच्या पोटात 12 वर्ष असे दडून बसले. आता 12 वर्ष गर्भपोटात
शुकदेवांच्याही त्रासली. ती आपल्या पती महर्षी व्यासांना विनंती करते, अहो तुम्ही तरी काय सांगा ना. म्हणून महर्षी व्यासांनी गर्भावस्थेतल्या शुकाला हात जोडले, विनंती केली, शुका अरे बाहेर आहे, आईला त्रास होतोय. बापाची विनंती आणि आईला त्रास म्हणून शुकदेव 12 वर्षानंतर पोटातून बाहेर पडले. पण नागवेची पळून गेले रे, तसेच जंगलात पळून गेले. तेव्हापासून हा संन्याशांचा नागा आखाडा आहे बरं का. 5 लाख संन्याशी नागा राहतात. मी का बोलतो या गोष्टी आपल्याला, याची जाणीव तुकोबांना होती. पण सांगितलं, हे देवा आमच्या गर्भवासाच्या दुःखाची तू काळजी करू नको. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. काळजी करू नको देवा आमची. बय नाही जन्म घेता मोक्ष तुका अनुलाला, तुका म्हणे संतान करू देवेची. बय नाही जन्म घेता मोक्ष तुका अनुलाला, तुका म्हणे संतान करू देवेची. जैन जन्मांतरे हेच करावया खरे, घेईन मी जन्म याजसाठी देवा. प्रभू म्हणाले, महाराज एवढा त्रास का करता आपण, काय तुमच्या पुन्हा जन्म घेण्याचं काय प्रयोजन आहे. मी नानांच्या आयुष्याचं व्यक्तित्वाचं या ठिकाणी मुद्दाम चिंतन करतो आपल्या पुढे. मनुष्य जन्म एवढ्याच करताय, तुझी चरणसेवा साधावया. प्रभूनं विचारलं, सेवा करायची म्हणजे काय करायची तुम्हाला. तुकाराम म्हणतात, देवा सेवा अशी करायची आम्हाला, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हो हरिनाम कीर्तन संताचे पूजन. ओ हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे
विद्येचं जे त्रैविद्य आहेत त्याला शास्त्राची मान्यता आहे, ऋषींची मान्यता आहे, संतांची मान्यता आहे. अशी सेवा केली पाहिजे. भजन आणि कीर्तन एक, संतांचं पूजन दोन. आता नानांच्या या अभिष्ट सोहळ्याच्या निमित्ताने ती जमलेल्या सर्व संतांचं या परिवाराच्या वतीनं पूजन होणार आहे. ते केलंच पाहिजे, नियम आहे. घालीन लोटांगण, महाद्वारी लोटांगण घालणं देवाला. महाद्वारात जाऊ. पंढरपूरला वारकरी पोहोचले की महाद्वारात जातात. आळंदी ते पंढरपूर, तेर ते पंढरपूर, आरण ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. आपली इथली दिंडी संत निवृत्तीनाथांच्या बरोबर पंढरीला अनेक वर्षापासून जाते. वारकरी पोचले रे पोचले की धावत पळत राकारे महाद्वारात जातात. लोटांगण घालतात. लोटांगण घालिता महाद्वारी. आता लोटांगण घालणारी वारकरी वेगळे बरं का, आणि डायमंड वारकरी वेगळे. त्यांना भीती वाटते, लोक हसले तर, कपडे खराब झाले तर. शरणागती याचा अर्थ लोटांगण. काया वाचा मन जिवे भावे झालो दास. वारकरी हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे. आपण भजन करतो, कीर्तन करतो, खांद्यावर पताका आहे, अशा व्यक्तीला वारकरी म्हणतो. ठीक आहे, पण वारकऱ्याचं खरं रूप नीट ऐका. काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार. हे वापर कुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. वापर कुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. काया वाचा मने सर्वस्वे उदार. वापर कुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. वापर कुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. घाबरू नका. आमच्या कृष्णा महाराजांनी या कार्यक्रमाचं चुलबंद आवाजनं दिलेलं आहे. आणि लोक खरोखर आज त्यांनी चुली न पेटवता चाले बरं का, जरा सावध व्हा. आता जिलेबी आहेत, बासुंदी आहेत, लाडू आहेत. आता काय काय मी विचारून घेतलं आल्या आल्या, म्हटलं काय नेमकं काय केलं इथं. पण आपल्या वडिलांकरता, मातोश्री करता सर्वस्व नवे प्राण देणारं हे कुटुंब आहे, लक्षात घ्या. सोपी बाब नाही. सर्वस्व देणं म्हणजे लोटांगण घालणं. आणि देवाला आणि संतांना नमस्कार करताना तसाच घातला पाहिजे. ओवी सांगतो, नीट ऐका. एक 10 मिनिटं राहिली माझी फक्त. पण कीर्तनातली मिनिटं थोडी मोठी मोठी असतात बरं का. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी. लोटीजे का काठी पडली जैसी. काठी जशी जमिनीवर पडते, जसं देवापुढं आणि संतापुढं आपलं शरीर पडलं पाहिजे. हो. लोटांगण, भजन आणि कीर्तन. भजन भज सेवायाम भज भजती. कीर्तन म्हणजे प्रभूच्या अपूर्व कीर्तीचं कथन करणं. टिवल्या बावल्या गमती जमती म्हणजे कीर्तन नाही. सध्या कीर्तन परंपरा फार बाधित झाली, फार अवघड आहेत. आता महाराज लोकांनी, नेत्यांनी जपून राहावं असा काल आहे. मध्यंतरी मला एकानं विचारलं, का हो बाबा यंदा संक्रांत कशावर आहे हो. मी सहज बोललो त्याला, म्हणलं संक्रांत ना नेत्यावर आणि बाबा लोकांवर आहे. कीर्तन प्रभूच्या अपूर्व कीर्तीचं कथन. कीर्तन हा मोठा प्रयोग आहे.
भजन आत्मसाक्षात्काराकरता भजन, लोक कल्याणाकरता कीर्तन, सेवा येते. कालकालपर्यंत महाराज लोक कीर्तनाला सेवा म्हणायचे. खेड्यापाड्यातला महाराज पडशी पताका घेऊन खेड्यापाड्यात कीर्तन करायचा. पायी प्रवास. लोक विचारचे बा कुठं? अहो सोनगावला सेवा आहे, चाटुरीला सेवा आहे, करंजगावला सेवा आहे, भुशाला सेवा आहे, साकोऱ्याला सेवा आहे, हिवरगावला सेवा आहे, केपावाडीला सेवा आहे. आजच्या महाराजाला विचारतो. आपल्या अत्याधुनिक गाड्या घेऊन महाराज लोक निघतात. लोक आश्चर्य करतात, महाराज कुठं? तो मिस्किलपणे हसून सांगतो, अहो बारामतीला कार्यक्रम आहे, पुण्याला कार्यक्रम आहे, मुंबईला कार्यक्रम आहे, नगरला कार्यक्रम आहे. सेवा आणि कार्यक्रम यात फरक आहे नाही का? सेवेमध्ये आदर असतो आणि कार्यक्रमामध्ये दर असतो. दर आदर. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, वेदा वेद काम सारुणी, वेदा वेद काम सारुणीया. सेवेचा भावनेचा मोठा लाभ आहे, मोठा प्रभाव असतो. काल सकाळी शिरवाडी वणी तालुका निफाड इथे माझं काला कीर्तन होतं. आणि त्या गावचं ग्रामदैवत मारुतीचं मंदिर, त्याचा जीर्णोद्धार करा म्हणून मी लोकांपुढे विधान मांडलं. लोकही उत्सुक झाले. अहो नुसतं अर्ध्या कीर्तनात 50-60 लाख देणग्या ताबडतोब लोकांनी आणून दिल्या. सेवा आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी एक मताना विचार करून हनुमंतरायाच्या देवळाचा म्हणजे आपल्या ग्रामदेवतेचा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय केला. विशेष उल्लेखनीय बाब आहे. 1-1.5 कोटीपर्यंत खर्च होऊ शकतो, लक्षात ठेवा. बसा बसा वर बसा. चांदोरीकर आहे का तुम्ही? हा, अरे बापरे, हा जुना मित्र आहे आमचा. बस बस खाली. हा ठीक आहे, बस. स्वभाव काय बदलला नाही. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. तुका म्हणे देवा. पुण्यातील SP कॉलेजच्या एका प्रोफेसरनं माझ्याकडे PhD केली. तुकोबांचा कीर्तन प्रयोग. एक त्यातली भाग सांगतो. आपल्या कीर्तन किती प्रभाव असतो. पुण्यात एक लोहगाव आहे. त्या लोहगावामध्ये तुकोबांचं कीर्तन होतं. आणि लोहगावामध्ये 5 द्रुपदे तुकोबांचे शिष्य होते. महाराजांच्या कीर्तनामध्ये ते टाळ घेऊन उभे असायचे. त्यामध्ये आबाजी पंत कुलकर्णी नावाचा एक ऋत्विज ब्राह्मण तुकोबांचा शिष्य होता. तो कीर्तनाला निघाला आणि बायकोनं प्रतिबंध केला. जाऊ नका कीर्तनाला, मुलगा आजारी आहे. तो थांबला. पुन्हा विचार केला, कदाचित मी गेलो नाही तर तुकाराम महाराज कीर्तनही करणार नाहीत. कारण संत मैपती बाबांनी तुकोबांचं जे चरित्र लिहिलं त्यामध्ये असा उल्लेख आहे की हा आबाजी पंत टाळ धरण्यात अत्यंत चतुर होता. कीर्तनाला 7 लागते. आता ही मंडळी म्हणून बरं आहे. पखवाजी डायमंड आहेत, टाळकरी उत्तम आहेत. आता खेड्यापाड्यात फार वाईट प्रसंग येतात आमच्यावर. कधी कधी असं वाटतं चिकनगुन्याची साथ बरी.
आबाजी निघाला पण बायकोनं सांगितलं जाऊ नका. पण आबाजीनं विचार केला गेलो नाही तर महाराज कीर्तन करणार नाही, म्हणून बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आबाजी कीर्तनात आला. तुकोबांच्या कीर्तनात टाळून उभा राहिला, पण दुर्दैवाचं ते बाळ मृत झालं. ती ब्राह्मणी चिडली, तिनं ते प्रेत उचललं आणि कीर्तनात आली. तुकारामाचा नादवाजाचा बोलू लागलो, कीर्तन करता सांगता लोकांना कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडी अशुभ तया पुढे शुभवण्या ठाके. कीर्तनात अशुभ घटना शुभ होतात. काय झालं आमचं, पतीला शिव्या देऊ लागली. जाऊ नका म्हटलं, आले कीर्तनाला. काय झालंय, त्या प्रेताला कवटाळून एकुलतं एक होतं, हंबरडा फुणून आक्रोश करत होती. बायकोची अवस्था पाहून आबाजीच्याही अंतःकरणामध्ये विकल्प झाला. बायको म्हणते ती बरोबर आहे, मी कीर्तनाला आलो आणि माझं मूल मेलं. डोळ्यातून खळखळ अश्रू आली. ही जगद्गुरु तुकोबांनी पाहिलं आणि महाराज स्मित हसू लागले. आबाजीला कीर्तनाबद्दल संधी आहे. आणि त्या प्रसंगी जगद्गुरु तुकोबांनी देवाचा धावा केला. प्रभू काय आशा केले तुला, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा